नमस्कार. शेत जमिनीचं प्लॉटिंग करायचंय किंवा घर बांधायचंय, मग वाट कसली बघताय? चला तर मग. आपल्या स्वप्नातील घराच्या पहिल्या टप्प्यासाठी कायदेशीर, पारदर्शक आणि अनुभवी सेवा हवा असणारं असं एकमेव ठिकाण म्हणजे विराज डेव्हलपर्स आणि इंजिनियर्स. इथे मिळणाऱ्या सर्व्हिसेस म्हणजेच बिगर शेती, गुंठेवारी, बांधकाम परवाना, जॉईंट व्हेंचर म्हणजेच जेवी, तसेच कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करायची असेल तर अनुभवी टाउन प्लॅनिंग सर्टिफाईड इंजिनियर मिस्टर राजेश मालवणकर. तर एक वेळ यांच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा. विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्स. आमच्याकडे मिळतो अनुभव, पारदर्शक व्यवहार आणि वेळेचं भान. हेच आमचं वचन, काम आणि विश्वास. त्यासाठीच विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्सचे मालक मिस्टर राजेश मालवणकर, सर्टिफाईड इंजिनियर. तर ह्यांचा पत्ता आहे फॉर्च्यून प्लाझा, बालाजी मंदिर समोर, प्रेम कमल अपार्टमेंट, ओरॅकल हॉस्पिटल जवळ, इचलकरंजी. संपर्क आहे 9881645103. इचलकरंजी शहरातील घरगुती गॅस सिलेंडर वितरण सुरळीत व पारदर्शक करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना निवेदन देण्यात आले. सध्याच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामामुळे शहरातील गॅस उपलब्धतेबाबत नागरिकांमध्ये वाढती चिंता व्यक्त होत आहे. आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम जागतिक इंधन बाजारावर होत असल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम देशांतर्गत गॅस पुरवठ्यावर होण्याची शक्यता वर्तवली जात असून त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरात गॅस वितरणाबाबत अनेक तक्रारी समोर येत असल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातील काही भागांमध्ये गॅस सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दैनंदिन जीवनात अत्यावश्यक असलेल्या या सुविधेच्या अभावामुळे विशेषतः महिलांना अडचणी निर्माण होत असून स्वयंपाकाच्या कामांवर परिणाम होत आहे. काही नागरिकांनी वितरण प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याची तक्रारही केली आहे. गॅस एजन्सीकडून योग्य माहिती न मिळणे, विलंबाने वितरण होणे यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधत शहरातील सर्व गॅस एजन्सींची सखोल तपासणी करण्याची मागणी केली आहे. गॅस वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक, नियोजित आणि वेळेत होण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवाव्यात असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच नागरिकांना गॅस उपलब्धतेबाबत स्पष्ट माहिती देऊन त्यांचा संभ्रम दूर करावा अशी मागणीही करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलेंडर हा सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक घटक असल्याने त्याच्या पुरवठ्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच सध्याच्या परिस्थितीत प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते अशी ही भीती व्यक्त करण्यात आली. दरम्यान प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास नागरिकांच्या हितासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. या निवेदनावेळी मनसे शहराध्यक्ष रवी गोंदकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम, जिल्हा सचिव प्रतापराव पाटील, शहर उपाध्यक्ष नितीन कटके, अभिषेक सारडा, शहर सचिव संदीप पवार, सौरव चव्हाण, अनिल झाडबुके, शेऱ्या शेरके, आरती कांबळे, सिद्धार्थ अजेटराव, उमेश दरिबी, निलेश पाटील, सिकंदर मुजावर, अरुण घोलपे, अतुल जाधव, अरुण माळी, धनाजी धुमाळ, अमित पाल आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.